हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजलीज ब्लॉग्स. तर आम्ही बनवतो आहोत पहिला म्हणतात पापडी, म्हणजे तिखट पापडी जी भेटते बघा दुकानावरती, तशी प्रकारे आम्ही बनवतो आहोत. गेल्या वर्षी बी बनवली होती, आता यावर्षी बी बनवतो आहे. तर याच्यामध्ये जाईल मैदा. तर हे गव्हाच्या पिठाचे बनवले आहेत. थोडासा मैदा टाकलेला आहे, तुम्ही रवा बी टाकू शकतात थोडासा. हळद, मीठ, मिरचू आणि अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, ओवा, जिरे आणि अशा प्रकारे हे घट्ट गोळा मोहन टाकायचं आहे, म्हणजे तेल गरम करून टाकायचं आहे याच्यामध्ये. वाटी 2 वाटी भरून मस्त आणि घट्ट चुरून घ्यायचं आहे. घट्ट चुरल्यानंतर अशी चपाती लाटायची याची आणि मस्तपैकी गोल 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 आपल्या गिलासाने किंवा साच्याने कोशाने बी याला गोल गोल कापून घ्यायचं आहे. अशा कापल्यानंतर मस्तपैकी याला वाळायला टाकायचं आहे. थोडंसं मस्त पेपरावरती वाळायला टाकलं की हे अशा प्रकारे दिसतात. आणि याला आहे ना डॉट डॉट आपण चमच्याने किंवा कशाने बी छोटे छोटे छिद्र मारून घ्यायचे. मस्त असे चपात्या सगळ्या लाटून घ्यायच्या आणि त्याचे गोल 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 कापून घ्यायचे. हे माझी दीदी बनवत होती मेन, म्हणजे मी जास्त काही बनवलंच नाही आहे, दीदीच बनवते दिवाळीचं सगळं काही आणि मी व्हिडिओ करत राहते. तर आता मग हे तळून घेते आता दीदी. मस्तपैकी कडक असे तळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर आपण चाट मसाला किंवा स्प्रिंकल करून ठेवला ना, एवढे भारी पापड लागतात हे नाश्त्याला आणि सकाळच्या आणि दुपारी बी. तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही हे खाऊ शकतात. तर ते मधामधात आमचा पिल्लू बोलत आहे मस्तपैकी, कारण आम्ही दिवाळीचं आलेलो आहे, हे दिवाळीचा फराळ आहे सगळं. आणि अशा प्रकारे हे मस्त लाल लाल झालेले आहेत बघा, एवढे सारे झालेत. आता अजून बी आहेत तळायचे आहेत. बाय फ्रेंड्सला, आणि व्हिडिओ आवडायचा